तर इथं बघू शकताय मी लापशीचा भरडा म्हणजे जो गव्हाचा भरडा असतो ना तो घेतलाय। इकडं मी खोबऱ्याचे काप घेतलेत, इकडं गावरान तूप घेतले, इकडं वेलची पूड घेतलेली आहे, करून ठेवलेली असते, आणि साखर घेतली आणि आपल्याला दूधसुद्धा लागणार आहे। ब्लर झाले। आणि इकडं आता कुकरमध्ये मी लापशी शिजवून घेणार आहे, त्यासाठी आता कुकर गॅसवरती ठेवते आणि चालू करते गॅस। कुकर गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता मी 1 चमचा तूप घातले। तूप चांगलं गरम झाले, वाफा निघतायत। आता त्यामध्ये मी हे ओलं खोबरं छान असं तळून घेणार आहे। हे ओलं खोबरं छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय। खोबरं छान आता थोडंसं परतत आले। आता त्याच्यामध्ये काजू आणि बदाम टाकले। आता काजू आणि बदाम खोबऱ्याबरोबर आपल्याला थोडंसं 2 मिनिटासाठी परतून घ्यायचंय। तर आता आपल्याला ही लापशी सुद्धा कुकरमध्ये टाकायची आहे आणि तुपामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे। तर आता ही सगळी मी तुपामध्ये टाकली आणि आता ही चांगली तुपामध्ये परतून घेते। प्रत्येकाची लापशी करण्याची पद्धत वेगळी असते, माझी पद्धत फार वेगळी आहे। तुमची पद्धत कशी मला नक्की सांगा। तर मी अशा प्रकारे लापशी करते। आता ही लापशी छानपैकी आता ना चांगली लालसर होईपर्यंत आपल्याला ही गॅसवरती परतून घ्यायची आहे। आता ही लापशी तुपामध्ये ना छान अशी भाजून घेतली मी, कलर चेंज झालाय लापशीचा। आता ह्याच्यामध्ये आपण निम्म दूध आणि निम्म पाणी घालणार आहोत आणि हे शिजवून घ्यायचंय आपल्याला। तर आता ह्या लापशीमध्ये मी निम्म दूध टाकले आणि निम्म पाणी पण घालायचंय आपल्याला। अजून पाणी लागणार आहे ह्यात आपल्याला, अजून पाणी घालते मी। तर आता कुकरला झाकण लावून मी ह्याच्या ना 2 शिटी काढून घेणार आहे आणि म्हणजे मग आपली लापशी शिजून तयार होईल। त्यानंतर बाकीची पुढची प्रोसेस आहे ती पण मी तुम्हाला दाखवते। मगाशी मी ना तुम्हाला साहित्य दाखवलं, त्याच्यामध्ये मी साखर दाखवली होती तुम्हाला साखरेचा डबा, पण मी साखर टाकणार नाहीये, साखर कॅन्सल केली आहे। गूळ टाकणार आहे लापशीला, त्यासाठी गूळ मी इथं बारीक बारीक असं चिरून घेते। हे बघू शकताय तुम्ही, असं एकदम बारीक बारीक। आता तर आता कुकर थंड झालाय आणि आता झाकण उघडून पाहते लापशी शिजली आहे की नाही। तर लापशी छान अशी शिजली आहे, पाणी कुठेच राहिलेलं नाहीये। आता ही लापशी सगळी सुट्टी सुट्टी करून घेते मी। किती छान मऊ शिजली आहे आणि एकदम सुट्टी सुट्टी झाली आहे। अशाच प्रकारे आपल्याला ही लापशी शिजवून घ्यायची होती। तर आता मी ना कढईमध्ये, आता लापशीमध्ये म्हणजे कढईमध्ये मी लापशी टाकून त्यामध्ये गूळ आणि वेलची पूड टाकून घेणार आहे, मग आपली लापशी तयार झाली। तर आता कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये आता पुन्हा मी गावरान तूप 1 चमचा घालतीये। आता तूप चांगलं गरम झाले, त्यामध्ये लगेच मी लापशी टाकून घेणार आहे। तर आता पूर्ण लापशी मी कढईमध्ये तुपात टाकून घेतली। आता 1 चमचा मी वेलची पूड आणि जायफळ पूड आहे तर ते टाकून घेते। आता वेलची पूड टाकल्यानंतर हे आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं, म्हणजे वेलची पूड सगळीकडे लागली जाईल। आणि लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये ना जे आपण गूळ बारीक केलाय तो गूळ सुद्धा आपल्याला सगळा टाकायचा आहे। गूळ जवळजवळ 1 वाटी आहे, 1 वाटी इथं मी गूळ वापरलाय। आपली लापशी जेवढी आहे ना तेवढ्या अंदाजानुसार आपण गूळ वापरायचा। कुणाला जास्त गोड आवडतं, कुणाला कमी गोड आवडतं। आम्हाला जरा कमी गोड लापशी आवडते, त्यामुळे मग मी 1च वाटी इथं गूळ वापरलाय। तुम्ही हवं तर 1.5 वाटी 2 वाटी घेऊ शकता। तर आता हा गूळ आहे ना ह्याच्यामध्ये आता एकजीव करते मी
तर आता पूर्ण गुळ वितळलाय आणि आपली लापशी रेडी झालेली आहे. तर आता लापशी पूर्ण रेडी झालेली आहे. हा आहे लापशीचा शेवटचा लुक. आणि तुम्हाला कशी वाटते लापशीची रेसिपी मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि आवडली असेल तर तुमच्या घरी तुम्ही ट्राय करून बघू शकता माझ्या पद्धतीने. तर आता लापशी बनवून झाली आहे, हे बघू शकताय तुम्ही. आणि आता परीला म्हटले कसं झालंय सांग परी. परीला आमच्या आवडते लापसी है ना. लापसी नाही लापशी. लापसी ए लापसी क्या होता है. कशी झाली बघ सांग. गोड झाली का. जास्त गोड नाही केली हा. गोड लई खाऊ वाटत नाही. चांगली का. मस्त ना. तुम्ही पण खायला.